नमस्कार. श्री स्वामी समर्थ. उद्या आहे 11 जून गुरुवार, परमा एकादशी. आता उद्याची ही एकादशी साधी एकादशी नाही, कारण अधिक मासात येणारी ही पवित्र एकादशी भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय मानली जाते. आता आपल्या घरात सुखशांती, समृद्धी आणि माता लक्ष्मीचा स्थिर वास व्हावा, तसंच भगवान विष्णूंची कृपा प्राप्त व्हावी, अशी जर तुमची इच्छा असेल तर उद्याचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि या उद्याच्या परमा एकादशीला आपल्याला काही महत्त्वाची कामं ही करायची आहे आणि त्याबद्दलच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत. बघा, अधिक मास हा पुरुषोत्तम मास म्हणून ओळखला जातो आणि तो भगवान विष्णूंना समर्पित असतो आणि त्यामुळेच 3 वर्षातून येणाऱ्या या अधिक मासातील परमा एकादशी म्हणजेच कमला एकादशीचं विशेष महत्त्व मानलं जातं. आता अशी मान्यता आहे की या दिवशी श्रद्धेनं केलेलं व्रत, पूजन आपल्या सर्वांच्या मनोकामना पूर्ण करण्यास मदत करतं आणि आपल्याला अक्षय पुण्य प्रदान करतं. आता उद्या एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करायचं आहे, घर स्वच्छ करायचं आहे आणि शक्य असल्यास पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान करा. नंतर आपली जी देवपूजा आहे ती करून घ्या आणि आपल्या देवघरामध्ये जर भगवान श्रीकृष्णांचा किंवा भगवान विष्णूंची मूर्ती असेल तर त्या मूर्तीला पाण्याने किंवा पंचामृताने अभिषेक करायचा आहे. आता अभिषेक करत असताना पुरुष सूक्ताचं पठण करायचं आहे आणि ते शक्य नसेल तर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे. अभिषेक झाल्यानंतर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजा आपल्याला करायची आहे. पिवळी फुलं अर्पण करायची आहे, पिवळं चंदन लावायचं आहे, अक्षता, धूप, दीप ओवाळायचा आहे आणि नैवेद्य अर्पण करायचा आहे. पिवळा रंग हा भगवान विष्णूंचा आवडीचा रंग आहे आणि म्हणून शक्य असल्यास पिवळ्या रंगाची मिठाई किंवा पेढे नैवेद्य म्हणून अर्पण करा. आता भगवान विष्णूंना तुळशीपत्र सुद्धा अतिशय प्रिय आहे आणि म्हणूनच तुळशीपत्र सुद्धा भगवान विष्णूंना अर्पण करायचं आहे. मात्र एकादशीच्या दिवशी तुळशीची पानं तोडू नये, ती आदल्या दिवशीच आपल्याला तोडून ठेवायची आहे. आता आपली ही साधी सोपी पूजा झाल्यानंतर आपल्याला भगवान विष्णूंची आरती करायची आहे आणि काही क्षण भगवान विष्णूंसमोर शांतपणे बसायचं आहे आणि आपल्या कुटुंबाचे सुख, आरोग्य, समृद्धी आणि आध्यात्मिक प्रगती यासाठी आपल्याला मनोमन प्रार्थना करायची आहे. आपल्या काही इच्छा असतील तर त्या भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला सांगायच्या आहे. आणि जेव्हा आपण पूजेला सुरुवात करतो, या पूजेदरम्यान आणि संपूर्ण एकादशीचा दिवसभर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र जप करायचा आहे. आता शक्य असल्यास उद्या एकादशीच्या दिवशी एकादशही आहे आणि गुरुवारही आहे, म्हणजे अतिशय दुग्ध शर्करेचा योग तयार झालेला आहे आणि म्हणून उद्याच्या दिवशी आपल्याला विष्णू सहस्रनाम, विष्णू चालिसा किंवा श्रीहरींचं नामस्मरण करायचं आहे किंवा हरिपाठ म्हणायचा आहे. आणि जर तुम्हाला वाचणं शक्य नसेल तर विष्णू सहस्रनामाचं तुम्ही यूट्यूबवर श्रवण सुद्धा करू शकतात. आता परमा एकादशीच्या दिवशी शक्य असल्यास फलाहार करावा किंवा उपवास करावा. आता ज्यांना पूर्ण उपवास करणं शक्य नसेल त्यांनी सात्विक आहार घ्यायचा आहे. या दिवशी कांदा, लसूण किंवा मांसाहार आणि तामसी पदार्थ टाळायचे आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकादशीच्या दिवशी आपल्या घरामध्ये भात बनवायचा नाही. एकादशीला भात खात नाही असं शास्त्रात सांगितलेलं आहे. आता बघा, एकादशीच्या दिवशी आपल्याला खोटं बोलायचं नाही, राग करणे, वादविवाद करणे, अपशब्द बोलणे किंवा कोणाबद्दलही वाईट भावना ठेवणे टाळायचं आहे. आता एकादशीचं खरं पुण्य हे मन, वाणी आणि कर्म यांच्या शुद्धतेत असतं. बघा, परमा एकादशीच्या दिवशी तुळशी मातेची सेवा सुद्धा विशेष महत्त्वाची असते. उद्या सकाळी तुळशीला आपल्याला जल अर्पण करायचं आहे आणि 11 किंवा 21 प्रदक्षिणा घालायच्या आहे आणि प्रदक्षिणा घालताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे. त्याचबरोबर उद्या सकाळी आणि संध्याकाळी आपल्याला तुळशीजवळ शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे, कारण तुळस ही भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे आणि तुळस ही माता लक्ष्मीचं स्वरूप आहे असं म्हणतात. आणि म्हणून उद्या अधिक मासातील एकादशीच्या दिवशी आपल्याला तुळशीची सेवा सुद्धा करायची आहे. आता यासोबतच अधिक मासामध्ये दीपदानाला सुद्धा विशेष महत्त्व आहे. आता जर तुमच्याकडून संपूर्ण अधिक मास या महिनाभर काहीही सेवा झाली नाही किंवा दीपदान करणं सुद्धा शक्य झालं नसेल तर उद्या संध्याकाळी आपल्याला दीपदान करायचं आहे. आता संध्याकाळी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी किंवा तुळशी मातेसमोर
आपल्याला दीपदान करायचं आहे. म्हणजेच आपल्या देवघरामध्ये तुळशीजवळ किंवा मुख्य दरवाजाच्या बाहेर दोन्ही बाजूला आपल्याला दीपदान करायचं आहे. किंवा जर तुमच्या घराजवळ एखादं मंदिर असेल किंवा एखादी नदी असेल तर त्या मंदिरात किंवा नदीत तुम्हाला दीपदान करायचं आहे. आता शक्य झालं तर 11 किंवा 21 दिव्यांचं दीपदान करावं. त्या दीपदानामुळे आपल्या जीवनातील अंधकार, नकारात्मकता आणि अडथळे दूर होण्यास मदत होते. ज्याप्रमाणे दिव्याचा प्रकाश अंधारावर मात मिळवतो, त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यात जो काही अंधार असेल, जी काही दुःख असतील, ती दुःख दूर करण्याचं काम हे दीपदान करत असतं. आता परमा एकादशीच्या दिवशी दान धर्म करणं सुद्धा अत्यंत पुण्यकारक मानलं गेलं आहे. आता या अधिक मासामध्ये दान धर्माला खूप महत्त्वाचं स्थान आहे. म्हणून आपल्या यथाशक्तीनुसार अन्नदान, धान्यदान, वस्त्रदान, फळदान किंवा गरजू व्यक्तींना मदत करायची आहे. गरजू व्यक्तींना ज्या आवश्यक वस्तू आहेत त्या तुम्हाला दान करायच्या आहे. शक्य असल्यास पिवळ्या वस्तूंचं दान करावं. या दिवशी केलेलं दान हे अक्षय पुण्य देणारं मानलं जातं आणि म्हणून उद्या परमा एकादशीच्या दिवशी आपल्याला दान धर्म नक्की करायचा आहे. आता रात्री झोपण्यापूर्वी काही वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा किंवा भगवान विष्णूंचा मंत्र म्हणा. त्याचबरोबर भगवान विष्णूंचं स्मरण करा, ध्यान करा. आता एकादशीच्या दिवशी केलेलं नामस्मरण हे विशेष फलदायी मानलं जातं आणि म्हणून उद्या दिवसभरात शक्य तितका जास्तीत जास्त भगवान श्रीहरी विष्णूंचं नामस्मरण करा. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा. त्याचबरोबर जेव्हा आपण एकादशीच्या दिवशी सकाळी भगवान विष्णूंची पूजा करणार आहोत, तेव्हा पूजा करताना त्या पूजेमध्ये भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीसमोर काही पैसे ठेवा आणि ते पैसे पूजा झाल्यानंतर आपल्या पर्समध्ये ठेवा. असं केल्याने धनवृद्धी होते आणि आपल्या ज्या काही आर्थिक समस्या असतात त्या दूर होण्यास मदत होत असते आणि म्हणून हा एक छोटासा उपाय आपल्याला उद्या परमा एकादशीच्या दिवशी नक्कीच करायचा आहे. आता शक्य झालं तर उद्या परमा एकादशीच्या दिवशी संध्याकाळी तुमच्या घराजवळ जर केळीचं झाड असेल, पिंपळाचं झाड असेल किंवा आवळ्याचं झाड असेल तर या झाडांखाली सुद्धा तुम्हाला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. कारण या झाडांमध्ये भगवान श्रीहरी विष्णूंचा वास असतो आणि म्हणून उद्या परमा एकादशीच्या दिवशी संध्याकाळी आपल्याला आवळा, पिंपळ आणि केळीच्या झाडाखाली शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. तर अशा प्रकारे आपल्याला गुरुवारी परमा एकादशीच्या व्रताच्या दिवशी काही सेवा आणि उपाय करायचे आहे. आता यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच द्वादशीला सकाळी आंघोळ करून भगवान विष्णूंची पूजा करायची आहे आणि या एकादशीच्या उपवासादरम्यान जर जाणून अजाणतेपणी आपल्याकडून काही चुका झाल्या असतील तर याची क्षमा याचना करायची आहे आणि त्यानंतर यथाशक्ती दान करून आपल्याला प्रसाद ग्रहण करायचा आहे आणि या एकादशीच्या व्रताची सांगता करायची आहे. बघा, अधिक मासातील ही दुर्मिळ परमा एकादशी भक्ती, जप, अभिषेक, तुळशीची सेवा, दीपदान, दान धर्म आणि पुण्य कमावण्याची सुवर्ण संधी आहे आणि ही संधी 3 वर्षातून एकदाच येत असते आणि म्हणून ही संधी दवडू नका. जी शक्य होईल ती सेवा करण्याचा प्रयत्न करा. माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. माहिती तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. पुन्हा भेटू नवीन माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.